सगळे आपल्याला वेट लॉस फॉर्म्युला सांगतात बघा. काय सांगतात वेट लॉस फॉर्म्युला माहितीये? 10% काय एक्सरसाइज, 10% काय एक्सरसाइज आणि 90% काय डाएट. म्हणजे 10% तुमचं वजन एक्सरसाइजने कमी होतं आणि 90% कशाने कमी होतं? डाएटने. काय खाता त्याच्यावर अवलंबून आहे तुमचं वजन कमी होणं. बरोबर? काय वाटतं तुम्हाला? हा बरोबर फॉर्म्युला? पूर्ण चुकीचा फॉर्म्युला आहे हा, पूर्ण चुकीचा. आता राईट फॉर्म्युला काय आहे ते ऐका. राईट फॉर्म्युला काय माहिती आहे? हा फॉर्म्युला पूर्ण चुकीचा आहे. राईट फॉर्म्युला आहे 100% काय माहितीये? माइंड कंट्रोल. हा फॉर्म्युला आहे वजन कमी करायचा. हा नव्हे. आपल्याला सगळेजण हे सांगतात, हे नाहीये हे. जर माइंड कंट्रोल मध्ये नसेल तर तुम्ही जिमला जाणार आहे का? मला सांगा. नाही जाणार. संपला. जर माइंड कंट्रोल नसेल तर तुम्ही स्वीट खायचं थांबणार आहे का? तो समोसा खायचं थांबणार आहे का? वडापाव खायचं थांबणार आहे का? पिझ्झा अर्धा किलोमीटर बसून वास येतो पिझ्झाचा, थांबणार आहे का? नाही थांबणार. हा फॉर्म्युला आहे वजन कमी करायचा, लक्षात ठेवा. हा नाही. हा किती सर्च मारा इंटरनेटवर, काही उपयोग नाही. सगळे हे फॉर्म्युला सांगतात, पूर्ण चुकीचा आहे हा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला आहे तर मग तो कसा? विचारा पाहू. बघू सांगतो कसा. माइंडवर कंट्रोल कसा करायचा. बरोबर? आता एका बघा, हा माइंडवर कंट्रोल करणं हा भरपूर अवघड काम आहे. बरोबर ना? माइंडवर कंट्रोल आला तर सगळंच आपल्याला पॉसिबल आहे, पण माइंडवर कंट्रोल करणं हा खूप अवघड आहे. म्हणजे आता विचार करा, जुन्या काळात अवघड जे किल्ले होते, किल्ले ते जिंकण्यासाठी लोक काय स्ट्रॅटेजी वापरायचे माहितीये? समजा आता हा किल्ला आहे, लक्षात घ्या, हा किल्ला आहे. आता हा किल्ला आहे, किल्ल्याच्या 4 बाजू आहेत, 1 2 3 आणि 4, आणि इथे एक सेंटर आहे किल्ल्याचं. आता काय करायचं पहिलं माहितीये? की कॅटॅपुल्ट नावाचं मशीन यायचं, असं असं कॅटॅपुल्ट, असं इथं चाका असायचे त्याला, इथं दगड ठेवायचे आणि हा दगड असा डायरेक्ट सेंटरला जायचा. म्हणजे सेंटरला मोठा बॉम्ब टाकायची, अणुबॉम्ब टाकल्यासारखं. ओके, कुठली सिटी जिंकायच्या अगोदर मध्ये बॉम्बिंग करायचं, ही स्ट्रॅटेजी आहे. राईट? आता हा किल्ला जिंकण्यासाठी पहिला आपल्याला मध्ये सुरुंग लावावं लागेल, बॉम्ब लावावा लागेल. नंतर 4ही बाजूने सैन्याने हल्ला करायला लागेल. अवघड किल्ला जिंकण्याची ही स्ट्रॅटेजी, आणि हीच स्ट्रॅटेजी आपल्याला इतिहासात जी लिहिलेली आहे ती स्ट्रॅटेजी आपल्याला मनाला जिंकण्यासाठी वापरायची आहे. बघा कशी. बघा आता हा जो बॉम्ब आहे ना, हा बॉम्ब काय माहितीये? स्मार्ट स्केल म्हणून एक डिव्हाइस येतं, वजन काटा. स्मार्ट वजन काटा तुम्ही अमेझॉनवर बघा, 2-2.5 हजाराला पण मिळतात ते. ओके, पैसा खर्च करायचा नसेल तर सगळ्या जिम मध्ये अवेलेबल आहेत स्मार्ट वजन काटे. त्याच्यावर जाऊन उभं राहा आणि त्याच्यात एक पॅरामीटर येतो. मोबाईलवर ऍप असतं, त्या ऍपवर बरेचसे पॅरामीटर येतात. तुमचं फॅट किती, तुमचं विसरल फॅट किती, तुमचं मेटाबॉलिक, लास्टला एक असतं मेटाबॉलिक एज. ते सगळ्यात महत्वाचं आहे. तो म्हणजे आपला अणुबॉम्ब आहे. मध्ये जो टाकायचा ना किल्ल्याच्या मध्ये, तो आहे शॉक. शॉक लागला पाहिजे आपल्याला स्वतःला. हा शॉक लागणं तुम्हाला भरपूर गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्ही चालणार, पुढे जाणार नाही वजन कमी करण्याच्या. तुम्हाला सांगतो, मला पण लागला होता शॉक, म्हणून तुम्हाला सांगतोय. ज्या वेळेस मी त्या स्मार्ट स्केलवर उभा राहिलो आणि ते तुम्हाला सांगितलं ना 87 kg माझं वजन होतं लास्ट लेक्चर मध्ये, त्या वजन काट्याने माझं वय 59 दाखवलं. माझं वय 44, आता 59 दाखवलं. बॉम्ब पडला माझ्या डोक्यावर. शॉक म्हणजे माझे जे ऑर्गन्स आहेत त्यांचं वय सांगितलं त्यांनी, हड्डी वगैरे, त्याच्यात कॅल्शियम किती आहे त्याच्यावर सगळं कॅल्क्युलेशन करतो तो स्मार्ट स्केल. भरपूर हुशार आहे. 59 म्हणजे माझं वजन आहे, वय आहे 44, ते दाखवत आहे 59. आय वॉज शॉक्ड. कशामुळे? वजन वाढल्यामुळे. बाकीचे स्नायू सगळे स्ट्रेसमध्ये गेले, स्नायूंचं वजन, वय कमी झालं. आता जे आपलं वय कमी कसं करायचं तो व्हिडिओ बघा, जे ऑटोफॅजी प्रक्रिया कशी आहे ती बघा. जसं रिचर्ड मॉर्गनचं वय 93 आहे, पण त्याचे ऑर्गन्स 40 इयर्स ऑफ एजचे आहेत. हा पण व्हिडिओ बघितला आपण, तुम्ही चेक करा, आपल्या लायब्ररीमध्ये भेटेल. ते कसं ते चेक करा. मग तसंच माझं वय किती दाखवतं, जसं मॉर्गनचं 93 वजन असून, वय असून सुद्धा त्याचं वय किती दाखवतं, 40 वर्ष, तसं माझं 59 दाखवतं. शॉक बसला, शॉक.
आणि हाच शॉक तुम्हाला स्वतःला बसणं गरजेचं आहे. स्मार्ट स्केलवर जाऊन वजन बघा आणि बॉम्ब टाका. पाहिला शॉक बसला. आता चारी बाजूनं सैन्य लावायचं. पहिलं सैन्य सकाळी उठल्या उठल्या ह्या माइंडला आहे ना बंबार्डमेंट करायची. सकाळी उठल्या उठल्या कुठलाही वजन काटा घ्या तुम्ही, रादर स्मार्ट स्केलच घ्या वजन कमी करायचं असेल तर, त्याच्यावर जाऊन उभं राहा. उठल्या उठल्या बेस्ट वेळ काय माहिती का वजन चेक करायची? सकाळची. अनुशापोटी बोलतात त्याला, काहीही न खाता, पाणी सुद्धा न पिता डायरेक्ट वजन काट्यावर जाऊन उभं राहायचं आणि बघायचं मोबाईलवर काय येतं. ते कनेक्टेड असतं स्मार्ट स्केल मोबाईलला, सगळे पॅरामीटर्स येतात. पहिला सकाळचा बॉम्ब टाकला रेग्युलर, जसं आपण बघितलं होतं ना गोल, पहिलं गोल लिहायचं सकाळी आणि फोटो पण लावा तुमच्या रूम मध्ये, मोठे आर्नॉल्ड वगैरेचे बॉडी बिल्डर्सचे. ओके, म्हणजे काय माहिती का माइंडला पहिलं फीड जातं की आपल्याला अशी बॉडी बनवायची. फर्स्ट फीड, पहिलं बंबार्डमेंट झालं सकाळी उठल्या उठल्या. दुसरं बंबार्डमेंट, दुसरं काय हे झालं पहिलं. दुसरं काय, जे डोक्यात जातं ना तेच तुम्ही बनता काही दिवसात. बोलतात ना काय आपण जसं खातो तसं बनतो, तसं माइंडला जसं फीड करतो ना तेच बनतो आपण काही दिवसात. ते फ्युचर आहे आपला. आज जे आपण माइंडला फीड करतो ते उद्या बनतो. बरोबर, माणूस प्रत्येक गोष्ट दोनदा करतो बघा, एकदा मनामध्ये आणि एकदा प्रत्यक्षात. बरोबर ना, तसंच माइंडला फीड करा चांगल्या चांगल्या बुक्सनी. जे वजन डाएटवरचे बुक्स आहेत, आता डाएटवरच्या एका बुकचं नाव सांगतो तुम्हाला, हाऊ नॉट टू डाय. जेन काहीतरी नाव आहे त्या लेखकाचं, जी आणि जेन काहीतरी, हाऊ नॉट टू डाय. व्हेरी गुड बुक, व्हेरी नाईस बुक. त्याच्यानंतर मसल्स बिल्ड करायवर एक बुक सांगतो तुम्हाला, काय, फीड द मसल बिल्ड करायवर एक नाव सांगतो तुम्हाला बुक्सचं, दुसऱ्या बुकचं. त्याचं काय, बर्न द फॅट फीड द मसल. ते तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं. ते पण बुक वाचा. कुठलंही बुक वाचा, डोक्यात एकच गेलं पाहिजे, बॉडी बिल्डर बॉडी कशी बनवतात आणि काय डाएट फॉलो करतात. एवढ्या दोन गोष्टी, बॉडी कशी बनवतात, काय डाएट फॉलो करतात, याच्यावरचे बुक्स वाचा. रोज अर्धा तास वाचा म्हणजे वाचाच. हा झाला दुसरा हल्ला आपल्या माइंडवर. दुसऱ्या बाजूला हा एक हल्ला झाला होता सकाळी सकाळीच फीड, अरे आपलं वजन जास्त आहे कमी करायचं. दुसरा हल्ला काय, पुस्तकं वाचा, त्याच्यावरची बंबार्डमेंट करा. ते ऑटोमॅटिक माइंडला फीड जातात, मग माइंड बरोबर तसं करतं. आता तिसरा हल्ला काय करायचा माहितीये का आपल्याला या किल्ल्यावर? तिसरा हल्ला आपल्याला करायचा आहे ग्रुप. मी बोललो ना तुम्हाला, युअर एन्व्हायरमेंट म्हणजे आजूबाजूचं जे वातावरण आहे ते तुमच्या विल पॉवर पेक्षा स्ट्रॉंग आहे. विल पॉवर पेक्षा. तो जो रिचर्ड मॉर्गन आहे त्याला ते रोईंग करणारा तो ग्रुप मिळाला, कल्ट मिळाला, म्हणून तो दररोज जिमला जायला लागला. तसंच जिम लावा आणि जिम जाणाऱ्या लोकांबरोबर राहा किंवा रनिंग करणाऱ्या लोकांबरोबर राहा. ग्रुपमध्ये राहा, त्यांच्याशी मैत्री करा, रोज कनेक्ट करा, व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करा. कल्ट पद्धती बोलतात ना, अमेरिकेमध्ये किंवा फॉरेनला भरपूर फेमस आहे कल्ट. एक कुठला तरी ग्रुप असतो आणि तो ग्रुप वेडा होतो. लाईक बायकरचा ग्रुप असतो बघा, बायकरचा ग्रुप. ते कसं एकमेकाला मिळून ते करतात, मोठी मोठी कामं करतात, दूर दूर पर्यंत जातात. हिमालयात, शिमला वगैरे, लडाख वगैरे भरपूर ग्रुप जातात बाईकचे. ते का करू शकतात? ग्रुप थिंग बोलतात. म्हणजे आपण ग्रुप जसं करतोय तसं ऑटोमॅटिक करतो. आपल्या मनाच्या विरुद्ध सुद्धा करतो आणि आपल्याला मनाच्या विरुद्धच करायचंय. कुणाला वाटत नाही तिकडे जाऊन वजन उचलावं, कुणाला वाटत नाही स्वीट नाही खाल्लं पाहिजे. मनाच्या विरुद्ध जर करायचं असेल तर ग्रुप थिंग बनवा. ग्रुप जॉईन करा. जो ग्रुप रोज व्यायाम करतो, जो ग्रुप रोज रनिंगला जातो, जो ग्रुप बॉडी बिल्डर लोकांचा ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि फॉर्म करा. हा झाला तिसरा हल्ला. आता चौथा हल्ला काय करायचा आपल्याला? या स्ट्रॉंग किल्ल्यावर, आपला माइंडचा किल्ला आहे. चौथा हल्ला काय करायचा माहितीये? मी जे हे व्हिडिओ बनवलेत ना ते रोज बघा. रोज हाच व्हिडिओ रोज बघा, कारण काय रिमाइंडर गरजेचं आहे. हे सगळं करायचंय ते सांगणार कोण? मी सांगतो इथं व्हिडिओ मध्ये. हा व्हिडिओ रोज बघा. मोबाईलमध्ये काय करायचं माहिती का? अलार्म लावायचा, अलार्म संध्याकाळच्या वेळेस, रोज संध्याकाळच्या वेळेस. आणि हा व्हिडिओ बघायचा आणि झोपायच्या अगोदर हा व्हिडिओ बघायचा आणि मग झोपायचं. म्हणजे डोक्यात काय फीड होतं की मला वजन कमी करायचं आणि ह्या पद्धतीने करायचं आहे. अगोदरचा पण बघा, जसं मी वजन कसं कमी केलं त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवलाय, तो बघा आणि हा बघा. म्हणजे तुमच्या डोक्यात जाईल हे करायचं आपल्याला. मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पहिले हे केल्यावर परत तेच म्हणजे बंबार्डमेंट. मनाला हे एवढा अवघड किल्ला आहे मनाचा,
तो जिंकण्यासाठी तुम्हाला सगळ्या बाजूने बंबार्डमेंट करायला लागेल. आणि पहिलं तर हा शॉक द्या स्वतःला. स्वतःचं मेटाबॉलिक एज किती आहे बघा. जर वजन जास्त असेल तर मेटाबॉलिक जे एज आपल्या एजपेक्षा जास्त असतं, म्हणजे मरणाच्या किती जवळ जातोय ते बघा आपण. त्यावेळेस माझा 59 होता, आज मी 42 वर आणलंय. 44 वय माझं, आणि माझं मेटाबॉलिक एज इज 42, जस्ट बिकॉज माय मसल्स आर स्ट्रॉंग. माझा स्टॅमिना वाढलाय. मसलचं किंवा माझ्या बॉडीच्या ज्या पार्ट्स आहे, ऑर्गन्सचं, त्याचं पण वय कमी झालं त्या मॉर्गन सारखं. मॉर्गन मी परत बोलतोय, बरोबर. त्याचं पण तुम्ही सर्च करा इंटरनेटवर, आर्टिकल्स वाचा. हे जे वाचन, हा जो दुसरा आहे तुकडी, ते वाचन करा. त्या मॉर्गननी 93 वर्षाचा, त्यांनी कसं वजन कमी केलं, काय केलं, ते वाचा. आर्टिकल आहे टाइम्सवर. हे एवढं जर केलं ना तुम्ही, जास्त नाही, महिनाभर करायचं आहे तुम्हाला, नंतर सवय लागून जाईल. महिनाभर जर एवढं केलं ना, कोणीही थांबू शकत नाही तुमचं वजन कमी होण्यावर. तुम्ही स्वतः सुद्धा थांबू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके, थँक्यू व्हेरी मच.